हम्म. अं, कुठल्याही ऑप्शन मध्ये येतो आणि सिम्बॉल मध्ये सिम्बॉल थ्रू कळत नाही कुठला स्टॉक आहे, पण त्याची बाय क्वांटिटी बाय क्वांटिटी बद्दल शुअर नाही, पण बाय प्राइस. मॅडम तुम्ही तुम्हीच एक्सप्लेन करा एकदा. स्मिता मॅम सॉरी. ट्राय करणार होत्या. स्मिता मटाले मॅम ट्राय करणार होत्या. येस मॅम. मॅम हे काय आहे ते मला माहित नाहीये म्हणून विचारले हे काय आहे. अच्छा, तुम्ही काल नव्हतात? हो नव्हते मी काल. ओ, ओके ओके. ठीक आहे. ठीक आहे, डन. काल बरीच लोक नव्हती का? सगळ्यांकडनं एक्स्ट्रा फीस चार्ज करते मग डबल सेशन घेण्याचं आज. ठीक आहे. हे मॅम टर्मिनल आहे, ह्याला टर्मिनल म्हणतात. जे आपण त्या दिवशी बोललो ना की तुम्ही लोक टर्मिनल डाउनलोड करून ठेवा. जेवढे लोक टर्मिनल डाउनलोड करून ठेवणार त्याच्यासाठी प्रत्येक आपल्याकडे ओडिन किंवा बेस्ट सॉफ्टवेअर असेल त्या लोकांनी टर्मिनल डाउनलोड करून ठेवा, हे सांगितलेलं. तर हे जे आहे हे प्रत्येक ब्रोकरकडे पण असतं आणि आजकाल एवढी सर्व्हिस चांगली झाली आहे की प्रत्येक क्लायंटला पण हे प्रोव्हाइड केलं जातं. सो आता स्क्रिप्टची नावं आहेत. IDFC फर्स्ट बँक आहे, मग वोकाट फर्मा आहे, आर पॉवर आहे, इंडसइंड बँक आहे, त्याच्यानंतर इंडिया मार्ट आहे, त्याच्यानंतर HCC HL ग्रीन पॉवर आहे. हे सगळे स्टॉक जे माझे क्लायंट्स किंवा माझे स्टुडंट्स ह्याच्यावर काम करतात ते सगळे स्टॉक मी या ठिकाणी ठेवले आहेत. सो याला बोलतात की स्टॉक मार्केटमध्ये इथे ऑप्शन आहे आणि इथे फ्युचर आहे. ज्या ठिकाणी इक्विटी असेल त्याच्यासमोर लिहिलेलं असेल. तर या ठिकाणी तुम्हाला विचारले जाईल तुम्हाला इक्विटीमध्ये स्टॉक पाहिजे, फ्युचरमध्ये पाहिजे की ऑप्शन्स मध्ये पाहिजे, हे तुम्हाला विचारले जाईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी फ्युचर पाहिजे, ऑप्शन्स पाहिजे, इक्विटी पाहिजे या तुम्ही काढू शकतात. मग आलं बाईंग क्वांटिटी 1150. आता वेदांताचा जो लॉट आहे तो 1150चा आहे. तर मल्टिप्लाइड इकडे बघा 2300 क्वांटिटी सेल आहे, म्हणजे 2 लॉट सेल आहे. बायर्स आणि सेलर्स खूप इम्पॉर्टंट आहे. बाईंग क्वांटिटी आणि सेलिंग क्वांटिटी. त्याच्यानंतर बाईंग प्राइस आणि सेलिंग प्राइस खूप महत्वाची असते. बायर म्हणजे विकत घेणारा, सेलर म्हणजे विकणारा. सो या ठिकाणी खूप महत्वाचं आहे बाईंग आणि सेलिंग. 394, 394.15, 394.40. सो इथे पॉईंटचा खूप फरक असतो, तो खूप महत्वाचा असतो. 94.20, 94.40. प्रत्येक ठिकाणी बघाल 80 आहे 65 आहे 45 आहे 10 पैसा आहे 85 पैसा आहे. कारण मल्टिप्लिकेशन ऑफ लॉट साईज प्रॉफिट आणि मल्टिप्लिकेशन ऑफ लॉट साईज लॉस असतो. म्हणून जिथे जिथे फ्युचर असेल तिथे तर कंपल्सरी या ठिकाणी 0.30 0.10 असं दिलेलं असेल. तर तुम्हाला पण ऑर्डर टाकताना ऑलवेज ऑर्डर अशी टाका 0.30 0.40 0.90. कधी कधी एकेका पॉइंटनी ऑर्डर कॅन्सल होऊ शकते, म्हणून आपल्याला ते स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे. देन लास्ट ट्रेडेड प्राइस या दोघांच्या भांडणामध्ये म्हणजे 55.65, 56.55. कोणीतरी आला आणि 57.60ला घेऊन गेला, हा लास्ट ट्रेड झाला. 94.20, 94.50, 94.40ला लास्ट ट्रेड झाला. तर या ठिकाणी सिम्पल आहे की दोघांच्या भांडणामध्ये जो लास्ट ट्रेड पडतो कोणी पण एका, तर लॉट्स ऑफ बायर्स आणि लॉट्स ऑफ सेलर्स आहेत मार्केटमध्ये. असं कोणी नाहीये की फक्त स्मिता मॅम थांबल्यात आणि प्रिया मॅमला विकायचं त्या रेटला स्मिता मॅम बार्गेन करताय, असं नाही. मध्ये कोणी पण येऊन घेऊन जाणार. सो LTP. देन ॲव्हरेज ट्रेड प्राइस काढली जाईल. ओपन, लो अँड हाय आणि कालचा क्लोज. ह्याप्रमाणे आज हा स्टॉक किती चालू आहे त्याप्रमाणे ॲव्हरेज ट्रेड प्राइस आणि पर्सेंटेज ऑफ चेंजेस. कालच्या पेक्षा आज हा स्टॉक किती वाढलाय ते पर्सेंटेज ऑफ चेंजेस मध्ये दिले जातं. एवढ्याच गोष्टी तुमच्या टर्मिनलवर आवश्यक आहे. ह्यात कोणाला काही डाऊट आहे जे काल नव्हते किंवा ज्यांना आज व्यवस्थित समजलंय? मॅम 9 पॉईंट जे 12 दिलेलं आहे, माझा आवाज येतोय का? हो हो, येतोय. 9.12 दिलंय. हे हम्म. आजचं चेंजेस आहे की कालचं चेंजेस आहे? आजचं आहे हे सगळं लाईव्ह मार्केटमध्ये. जे फ्लक्च्युएशन दिसतंय हे लाईव्ह मार्केटमध्ये. म्हणजे समजा आता मला टाकायचं स्टॉक किंवा घ्यायचा आहे, खरेदी करायचा आहे, तर चेंजेस ऑफ पर्सेंटेज बघायचं तर 9.12 ह्या आता जस्ट फ्लक्च्युएशन होते. म्हणजे आता 11:30 झालेत किंवा 12:30 झालेत,
12:30चा टायमिंगचा हा चेंज ऑफ पर्सेंटेज आहे, बरोबर ना? परफेक्ट परफेक्ट. आता कालचं क्लोज किती होतं त्याचं? 92.75 होतं. आत्ताचं क्लोज किती? आत्ताची लास्ट ट्रेडेड प्राइस आहे 57, तर 52.75च्या वरती गेलाय ना तो, हा. म्हणून तो 9% प्लस आहे. परत क्लिअर? सांगा जरा. कालच्या क्लोजिंग पेक्षा आज तो स्टॉक किती वाढला आहे हे कळतं पर्सेंटेज ऑफ चेंजेस मध्ये. म्हणजे क्लोजिंग बघायची आणि ओपन बघायचं आहे, बरोबर ना? यासाठी पर्सेंटेज किती झालं तर मग क्लोजिंग बघा आणि लास्ट ट्रेडेड प्राइस बघा. कालच्या क्लोज पेक्षा आता तो किती वर आहे, किती खाली आहे. लास्ट ट्रेडेड प्राइस. ओके. 57.60 आहे आणि हे क्लोजिंग 52.72, बरोबर ना? 75, बरोबर सॉरी. बरोबर आहे. हो. ओके ओके ओके. क्लिअर एव्हरीवन? अजून काही डाऊट आहे कोणाला? तर मिळतं का? काय म्हणलं? हे आपल्याला जर आपल्या ह्यांनी नाही दिलं ऍबस्ट्रॅक्ट वाल्यांनी तर एनएससी वर मिळतं का? नाही, हे ब्रोकरकडेच मिळतं मॅम. हे ब्रोकरकडेच मिळेल. तुमचं ऍपस्टॉक मध्ये थोडंसं डिफिकल्ट आहे, नाही मिळणार ऍपस्टॉक वाल्यांकडे, पण ऍपस्टॉक मध्ये नाही मिळणार. हे तुम्हाला ब्रोकर थ्रूच घ्यावं लागेल. जवळपास अजून कोणी ब्रोकर आहे? येस पिंकी मॅम. मॅम चॉईस वाले देतात का? हो, चॉईस वाले देतात. फ्री मध्ये की त्याचं काय अमाऊंट फ्री आहे? फ्री मध्ये. तुमचं जर खोलायचं झालं तर? लिंक पाठवली आम्ही परवाच ग्रुपमध्ये. अच्छा आणि जिथे पण तुम्हाला चार्जेस विचारतील त्यांना सांगायचं फक्त ओनली व्ह्यू द्या. अच्छा ठीक आहे. क्लिअर आहे एव्हरीवन? जाऊया पुढे. मॅम, तुम्ही जी लिंक पाठवली आहे त्याच्यावर केलं ते ऍपस्टॉक सारखंच सगळं ओपन होईल का? त्याला काय वेगळं करावं लागेल? ऍपस्टॉक सारखंच ओपन होईल मॅम. ओके. केवायसी असतं, बाकी काही नसतं. मॅम कालचं झालं का सर्व? काय? कालचं नाही जे नाही, ट्रेड. आत्ताच सुरू केलंय, आत्ताच अच्छा सुरू. ठीक आहे. हा. काल बरीच लोक अब्सेंट होती ना, म्हणून आज आपण परत एकदा टर्मिनल समजवलं. आता मी फॉर्म्युलेच घेते. स्मिता मॅडम मॅम. एक क्विक मॅडम एक येस. क्विक क्वेश्चन. आपण जे वरती स्टेबल आहे त्याला न घेता एखादा जो फ्लक्च्युएट करतोय, फॉर एक्झाम्पल भारत फोर्क, एक ऑप्शन आपण भारत फोर्क वाला घेऊया. हा, तर त्याच्यामध्ये हे बाईंग बाय बाय क्वांटिटी, बाय प्राइस, सेल क्वांटिटी हे फ्लक्च्युएट करते आता. म्हणजे एक्झॅक्टली मला ते कळलं नाही. फ्लक्च्युएट लाईव्ह लाईव्ह मार्केटमध्ये फ्लक्च्युएट करते, पण हे 17-1 हे काय होतंय नक्की? हे ऍक्च्युअली ट्रेड होत आहेत का तसे? ऍक्च्युअल ट्रेड होत आहेत ना, म्हणजे रेड म्हणजे मायनस, ब्ल्यू म्हणजे प्लस, की या रेटला लोक ऑर्डर टाकतायत. आता समजा हिरो मोटोकॉप आहे, अच्छा तर अच्छा इथे बघा, ओके. आता हिरो मोटोकॉपला जर आपण गेलो या ठिकाणी, सो इतके बायर्स आणि इतके सेलर्स आहेत या ठिकाणी. म्हणजे बेसिकली आपण समजा भारत फोर्कच ऑप्शन घेऊया. त्याच्यामध्ये आता आता बघा 11 रेड झालं होतं, म्हणजे लाल तेवढे 11 क्वांटिटी लोकांनी विकले, आणि हम्म. समजा ब्लू दिसलं तर तेवढे क्वांटिटी लोकांनी विकत घेतले. असं नाही तुम्ही ठरवू शकत. हे बघा, हम्म. दोन क्वांटिटी घ्यायला बसलाय 1061.30, तिकडे 55 क्वांटिटी विकायला बसलाय 1061.70, लगेचच 74 वाला पण आला तिकडे. हे लाईव्ह मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन चालूच राहणार. असं तुम्ही नाही ठरवू शकत की दोनच क्वांटिटीचं सेल झालंय किंवा 20 क्वांटिटीचं सेल झालंय. नाही, फक्त समजण्याचा प्रयत्न करतोय की रेड आणि ब्लू जे होत आहे ते ऍक्च्युली सेलिंग बाईंग होत आहे, आणि त्या तेवढ्याच क्वांटिटीचा तेवढ्याच प्राइसचं होत आहे का मग वेगळं त्याचं काय एक्सप्लेनेशन आहे? नाही, ते तर लाईव्ह चालू आहे, तर ते आता करोडोज मध्ये टर्नओव्हर होणार आहे तिकडे. जसं आता इथे 96,000 घेणार आहे, ते 84,000 विकणार आहे, पण हे ओव्हरऑल देत आहेत. ओके. एकच नाही देते, हे ओव्हरऑल देत आहेत पूर्ण मार्केटमध्ये भारत फोर्ज मध्ये काय चालू आहे. ठीक आहे. बेसिकली आपल्याला आपल्या फॉर्म्युले जर यूज करायचे झाले तर आपल्याला तसंही जे बघायचे राईट साईडला, आणि ते काय फ्लक्च्युएट होत नाही इतकं तरी. ते सांगते. लोक काय गप्पा मारतायत, कसं स्टॉक बद्दल रिॲक्ट करतायत, कुठल्या स्टॉकला का विकत घेतायत. कधी कधी नवीन स्टॉक्स तुम्हाला मिळतात, कधी कधी इनसाइडर न्यूज तुम्हाला तिथे मिळून जातात, आणि टर्मिनल पण इझिली मिळून जातं. तो बस त्याला सांगायचं. आता तुम्ही गेल्या गेला तर तो तुम्हाला एंटरटेन नाही करणार.
जाऊन सांगा मला तुमच्याकडे अकाउंट उघडायचं आहे, पण मला थोडं आधी स्टडी करायचं आहे. रिस्पेक्टफुली तुम्हाला स्टडी करायला तो बसू देईन. तुम्हाला व्यवस्थित टर्मिनल पण बघायला मिळेल आणि शिकायला पण मिळेल खूप साऱ्या गोष्टी. सो ओके. जवळपास कोणी असेल ना तर जाऊन बसा फक्त. मॅम म्हणजे हे टर्मिनल आपल्याला पाहिजेच ना? मोस्टली येस. जर तुम्हाला या आपण आता जे मॅजिक फॉर्म्युलाज घेतलेत ते जे मॅजिक हा. फॉर्म्युला ते फक्त डे इंट्राडे आणि फ्युचर ऑप्शन साठी आहेत. आणि शक्यतो तुम्ही लोक सगळे कशासाठी आलात? डे इंट्राडे साठी आलात, फ्युचर ऑप्शन साठी आलात. तर हे तर टर्मिनल असेल तर गुड फॉर एव्हरी स्ट्रॅटेजी. काय करतोय आपण? आपला लॉस झिरो करतोय. आता तुम्ही एखादी पोझिशन, आता समजा तुम्हाला कुठलाही स्टॉकचा न्यूज आला, कुठलाही तुमच्याकडे न्यूज असतात, सुरत, अहमदाबाद, गुजरातमध्ये भरपूर न्यूज स्प्रेड असतात, हा आणि तुम्ही तो स्टॉक विकत घेतला हा आणि काल ऑलरेडी मला 5% प्रॉफिट झाला होता आणि आज तुम्ही जो विकत घेतला, उद्या तो तुम्हाला नाही वाढला तर तुम्हाला लॉस होईल. हा पण मग आता जर का मी पोझिशन मनी मॅग्नेट किंवा झिरो लॉस स्ट्रॅटेजी मध्ये असेल, ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज बनवायचं रिझन एकच आहे की तुम्हाला लॉस नाही होणार आहे. हा ट्रेड करणार, ऑन पेपर बाय करणार आहात, ऑन पेपर स्टॉप लॉस ठेवणार आहात, ऑन पेपर प्रॉफिट बुकिंग. आत्ता जसं आपण स्ट्रॅटेजीज मध्ये काम केलं, साहीच्या साही फॉर्म्युलाज मध्ये काम करा किंवा पहिल्या 2 फॉर्म्युलाज मध्ये जे तुमचे फेवरेट वाटतात 6 फॉर्म्युलाज मध्ये त्याच्यामध्ये काम कराल. त्यांच्या नंतर झिरो लॉस स्ट्रॅटेजी स्वतः बनवा. स्वतः चॉईस मार्जिन मध्ये जा किंवा जिथे पण तुमचं मार्जिन कॅल्क्युलेटर मिळेल, मार्जिन कॅल्क्युलेट करा, ट्रेड करायचा प्रयत्न करा. मग मनी मॅग्नेट मध्ये त्याला कसं शिफ्ट करता येईल, जसं मी म्हणलं की एक एंट्रन्स आहे, 3 एक्झिट आहे. अगेन मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच सांगतेय, जोपर्यंत तुम्ही लोक नाही करणार प्रॅक्टिकल, मी काहीच नाही करू शकत. असं रोज तुम्ही सत्संग ऐकाल, तुम्हाला छान वाटेल. सो किती लोक होमवर्क करणार आहेत? रेडी आहेत एव्हरीवन की फक्त परत गप्पा? मी करणारे अं, फक्त हे टर्मिनल हवंय. मॅम मी तेच बोलले ना, म्हणजे एक्सक्यूज नका शोधू, सॉरी टू म्हणजे वाईट नका वाटून घेऊ, एक्सक्यूज नका शोधू. आज पाठीमागे लागा त्याच्या, नाही तर मी तुम्हाला उद्या व्हिडिओ पाठवते. नाहीतर ह्याचा स्क्रीनशॉट काढून ते करू का मग असं? तेच ना, तसं पण करू शकता तुम्ही, बिलकुल करू शकता. आता मॅम मी पाठवा तुम्ही व्हिडिओ, त्याचा होमवर्क करणार. गुड, मी व्हिडिओ पाठवते, तुम्ही लोक करा. टर्मिनल नसेल मला मान्य आहे, इतक्या लवकर लगेचच नाही होणार, पण प्रयत्न तरी करा. स्मिता मॅम तुम्ही ऍटलीस्ट करू शकता, स्मिता 2 मॅम. ठीक आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेत मॅडम, त्याप्रमाणे मग करेल. हा, मी पाठवते, मी पाठवते. येस, सुयश सर बोला. तुम्ही आता जे पेपरवर समजवलं ना, त्याचे ते फोटो जरा पाठवते. ते जरा पुन्हा एकदा एक्सप्लेन करू शकता का तुम्ही? एक वेळा फक्त. कुठलं? आता जे तुम्ही सांगितलं ना पेपरवर पूर्ण, हा, स्टार्ट टू. हा हा झिरो लॉस स्ट्रॅटेजी. हा हा ठीक, निफ्टी जी 23,050 ला घेतले, जून मध्ये बाय केलेले ठीक आणि आहे, ठीक निफ्टी. आहे. एकच मिनिट द्या, मी परत कनेक्ट होते आणि सांगते. सगळ्यांकडे 1 लाख रुपये आहेत मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला, असं आपण समजून चलूया. आणि पहिल्या दिवसापासून आपण ₹1,00,000 ब्रोकरेज बघितलं, म्हणून आपण 1 लाख रुपये एक फिगर एक रॅन्डमली पकडली आहे. म्युच्युअल फंड, आयपीओ, इक्विटी, डे इंट्राडे, फ्युचर ऑप्शन्स एवढे सेगमेंट स्टॉक मार्केटमध्ये आहेत. प्रत्येक सेगमेंटमध्ये जो सेगमेंट तुम्हाला आवडलाय, जिथे तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं, हे 1 लाख रुपये तुमचे. तुम्ही जिथे जसं इन्व्हेस्ट कराल तसं करा. तर तुम्हाला आत्ता मला सांगायचंय की तुम्ही कुठे कुठे कसे कसे इन्व्हेस्ट करा. तुम्हाला पाहिजे तुम्ही पूर्ण इक्विटीमध्ये घ्या, तुमचे फंड आहेत, तुम्हाला जसे डिवाइड करायचे तसं डिवाइड करून मला सांगा की शीतल आम्ही इतके पर्सेंट इथे टाकू, 1 लाखातले 10,000 म्युच्युअल फंड मध्ये टाकू, आम्ही 50,000 इक्विटीमध्ये टाकू, आम्ही पूर्ण 1 लाखाचं इंट्राडे करू, डे ट्रेडिंग करू, फ्युचर ऑप्शन्स करू. दॅट इज टोटली डिपेंड्स ऑन यू. परत सांगते, पैसे तुमचे आहेत, तर तुम्ही मला उद्या ह्याचा आन्सर पण करणार आहे. ह्याला बोलतात PMS, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस. तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ. मोस्ट ऑफ टाइम आपण बघतो की बाहेर लोकच पोर्टफोलिओ मॅनेज करायला 10%, 20% अमाऊंटच्या देतात. तुम्हाला काहीच करायचं नाहीये, तुम्हाला फक्त स्वतःचा पोर्टफोलिओ स्वतः कसा मॅनेज करायचा या स्ट्रॅटेजीवरनं तुम्ही सांगितल्यानंतर मी देणारच आहे. क्लिअर एव्हरीवन? येस मॅम. येस पटकन मॅम.
पण निघत नाही, हो पण निघत नाही, नाही पण निघत नाही. मॅम येस ते मॅम. अनम्यूट करायला लागतं आणि आज मी फोनवरनं केलंय. फोनवरनं खूप चॅलेंजेस आहेत. ठीक आहे, ठीक आहे, डन. गुड डे गाईज.